नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानवा कदम. सुरुवातीला एक मोठी बातमी पुण्यामधनं आहे. पुण्यामध्ये खंडणीखोर पोलीस उपनिरीक्षक धनंजय धुमाळ यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. खंडणी मागताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या धुमाळचं निलंबन झालंय. माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली नव्हती आणि 3 दिवसांनी यानंतर शुक्रांना जाग आली आणि अखेर धनंजय धुमाळचं निलंबन करण्यात आलंय. मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, हे काय प्रकरण आहे आणि काय कारवाई झाली आहे? ज्ञानदा, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आता माहिती दिलेली आहे की वादग्रस्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. हे जे प्रकरण आहे ते धनंजय धुमाळ यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं आहे. या बांधकाम व्यावसायिकाला धनंजय धुमाळ यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती आणि ही खंडणी मागताना त्या बांधकाम व्यावसायिकाने, ज्यांचं नाव संदीप जाधव आहे, त्यांनी हे सगळं रेकॉर्ड केलेलं होतं एका कॅमेऱ्यामध्ये आणि त्यामध्ये धनंजय धुमाळ कसं रश्मी शुक्ला यांचं नाव वापरून खंडणी मागतो आहे, मॅडमला 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगतो आहे, हे समोर आलेलं होतं. त्यानंतर या संदर्भातल्या बातम्या आल्या, परंतु रश्मी शुक्ला यांनी त्याआधी त्याच्यावरती जी कारवाई केलेली होती की त्याच्याकडचा जो प्रॉपर्टी सेलचा कारभार आहे तो काढून त्यांची बदली करण्यात आलेली होती नियंत्रण कक्षामध्ये, परंतु तो तिथपर्यंतच त्यांच्यावरती कारवाई थांबलेली होती. रश्मी शुक्ला ज्या आयुक्त आहेत त्यांना याबाबत काल जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलेलं होतं की चौकशी सुरू आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे एकूणच पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात होती. धनंजय धुमाळच्या बद्दलचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. 2012 मध्ये तर धनंजय धुमाळ हा एटीएस मध्ये कार्यरत असताना त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा नोंद झालेला होता. त्यावेळी देखील त्यांनी आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला पैसे मागितलेले होते. त्या बांधकाम व्यावसायिकांनी त्याचे सारे पुरावे गोळा करून न्यायालयामध्ये मांडलेले होते आणि त्यानंतर देखील त्याच्यावरती गुन्हा नोंद झालेला होता. त्याच्या पुढे देखील वेगवेगळ्या वेळी तो बांधकाम व्यावसायिकांना धमकावून पैसे मागत असल्याचे आरोप त्याच्यावरती झालेले होते. असं असताना त्याला एटीएस मधून पुन्हा प्रॉपर्टी सेलला जबाबदारी देण्यात आली आणि एवढंच नव्हे तर त्याला पुन्हा बांधकाम व्यावसायिकांची संबंधीची प्रकरणं आहेत ती देखील तपासाला देण्यात आली. त्यामुळे एकूणच पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला होता. पुण्यातील विरोधी पक्षांनी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं. त्यामुळे अखेर रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळ याला निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हा निर्णय उशिरा घेतला हे स्पष्ट आहे. आणि एबीपी माझानं सुद्धा संपूर्ण प्रकरण लावून धरलेलं होतं गेले 3 दिवस आणि त्यानंतर आता धनंजय धुमाळचं निलंबन झालंय. मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.